Hello students, in the previous video we have seen the C4 pathway and Kranz anatomy of C4 plants. Now next topic, it is the CAM pathway or CM pathway or Crassulian acid metabolism. Okay, that is the Crassulian acid metabolism. तर हे काय आहे, हे काय एक अल्टरनेटिव्ह पाथवे आहे कार्बन फिक्सेशनचं, विच इज फाउंड इन द डेझर्ट प्लांट. जे डेझर्टमध्ये प्लांट्स असतात, डेझर्ट प्लांट म्हणजे जे ज्या प्लांट्सला खूप पाण्याची कमतरता असते त्या प्लांट्सला काय म्हणतो आपण, डेझर्ट प्लांट्स असतं. ओके, तर हे काय आहे, अनदर पाथवे ऑफ कार्बन फिक्सेशन इन डेझर्ट प्लांट. डेझर्ट प्लांट्समध्ये आपल्याला हे क्रॅसुलियन ॲसिड मेटाबॉलिझम पाहायला मिळतं, जे काय आहे पाथवे आहे कार्बन फिक्सेशनचा. आणि हे सगळ्यात पहिले डिस्कवर झालं इन फॅमिली क्रुसेलेसी. ओके, जी क्रॅसुलेसी ही जी फॅमिली आहे याच्यामध्ये हे सगळ्यात पहिले हा जो पाथवे आहे हा डिस्कवर झाला, म्हणूनच याला काय म्हटलं जातं, CAM मेटाबॉलिझम म्हटलं जातं. ओके, दॅट इज द क्रॅसुलियन ॲसिड मेटाबॉलिझम म्हटलं जातं. नाव हे CM प्लांट्स हॅव स्कोटो ॲक्टिव्ह स्टोमॅटा. हे यांची एक विशेषता असते CM प्लांट्समध्ये की यांच्यामध्ये काय असते, स्कोटो ॲक्टिव्ह स्टोमॅटा असतो. स्कोटो ॲक्टिव्ह स्टोमॅटा म्हणजे काय, जो काय होतो ओपन असतो नाईटला, म्हणजे रात्रीच्या वेळेस ओपन असतो आणि क्लोज असतो ड्युरिंग द डे टाईमला तो क्लोज असतो आणि रात्रीच्या वेळेस तो काय असतो, ओपन असतो. तर असा हा जो स्टोमॅटा आहे तो कुठे पाहायला मिळतो, आपलं CM प्लांट्समध्ये. ओके, तर ही जी आहे दॅट इज द CM प्लांट्स. आता याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की द C4 पाथवे फिक्स CO2. ओके, C4 पाथवे जी असते, आपण C4 पाथवे जी पाहिलेली आहे ती CO2 फिक्सेशन करते ड्युरिंग द नाईटच्या वेळेस. या वेळेस काय आहे, आता हे जे आहे दिस इज द CM. आता इथे नाईट आहे आणि डे आहे, तर नाईटला काय आहे, स्टोमॅटा ओपन आहे आणि डेला काय आहे, स्टोमॅटा क्लोज आहे. तर इथे काय दिसतं आपल्याला, दोन्ही पाथवेज दिसतात. आणि C4 पाथवे कधी दिसते, नाईटच्या वेळेस दिसते, म्हणजे जेव्हा स्टोमॅटा ओपन असतो त्यावेळेस नाईटच्या वेळेस आपल्याला C4 पाथवे दिसतो. आणि ज्यावेळेस डेच्या वेळेस, दिवसा वेळेस जेव्हा स्टोमॅटा क्लोज असतो त्यावेळेस काय दिसतं आपल्याला, C3 पाथवे मिळतो. ओके, म्हणजे इथे प्रायमरी कार्बॉक्झिलेशन आहे आणि सेकंडरी कार्बॉक्झिलेशन आहे. प्रायमरी कार्बॉक्झिलेशन रात्रीला होते, नाईटला होतं जेव्हा स्टोमॅटो ओपन असतो आणि C4 पाथवेने होतं. आणि सेकंडरी मेटाबॉलिझम डे टाईमला होते जेव्हा स्टोमॅटो क्लोज असतो आणि तो कोणत्या याने होतो, केल्व्हिन सायकलनी किंवा C3 पाथवेने होत असतो. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की PEP कार्बॉक्झिलेज. हे पहा, हे PEP कार्बॉक्झिलेज आणि रुबिस्को आर प्रेझेंट इन द मिझोफिल सेल. तर मिझोफिल सेल जे आहेत त्यांच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की PEP कार्बॉक्झिलेज आणि रुबिस्को हा जो एन्झाईम आहे हा कुठे पाहायला मिळतो आपल्याला, मिझोफिल सेल्समध्ये. आणि इथे कोणतीही क्रान्झ एनाटॉमी पाहायला मिळत नाही. जसे आपण लास्ट याच्यात पाहिलं की C4 प्लांट्समध्ये काय दिसतं आपल्याला, क्रान्झ एनाटॉमी दिसते, तर इथे आपल्याला क्रान्झ एनाटॉमी पाहायला दिसत नाही. तर फॉर्मेशन ऑफ मॅलिक ॲसिड ड्युरिंग डार्क अँड इज कॉल्ड ॲज अ ॲसिडिफिकेशन. आणि नाईट टाईमला म्हणजे जेव्हा डार्क आहे त्यावेळेस काय फॉर्म होत आहे, मॅलिक ॲसिड फॉर्म होत आहे, म्हणजेच काय C4 पाथवे होतो आहे. म्हणूनच हे याला काय म्हटलेलं आहे, ॲसिडिफिकेशन म्हटलेलं आहे किंवा त्याला फेज 1 म्हटलेलं आहे. आणि हे जे मॅलेट आहे इज स्टोअर्ड इन द व्हॅक्युअल्स ड्युरिंग द नाईट. आणि व्हॅक्युअल्समध्ये हे जे मॅलेट तयार झालेलं आहे रात्रीला ते काय होतं, व्हॅक्युअल्समध्ये स्टोअर होतं. आणि हे मॅलेट रिलीजेस CO2. मॅलेट काय करतं, CO2 रिलीज करणं ड्युरिंग द डे अँड फॉर C3 पाथवे विदिन द सेम सेल इज कॉल्ड ॲज अ डीॲसिडिफिकेशन, दॅट इज द फेज 2. तर फेज 1 मध्ये जे मॅलेट ॲसिड तयार झालेलं आहे ते कुठे स्टोअर होतं, व्हॅक्युअलमध्ये स्टोअर होतं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जेव्हा डे टाईम होतं, आता हे मॅलिक ॲसिड काय करतं, CO2 रिलीज करतं आणि त्याच्यामुळे काय होतं की इथे C3 पाथवे इथे तयार होते. ओके, C3 पाथवे इथे तयार होते केल्विन बेन्सनची.
आणि त्याच्यानंतर विदिन द सेम सेल, आणि याच्यामुळे याला काय म्हटलं जातं, डी ॲसिडिफिकेशन. म्हणजे ॲसिडिफिकेशन म्हणजे काय झालं, C4 तयार झाला. C4 म्हणजे मॅलिक ॲसिड तयार झाला नाईट टाईमला, आणि डे टाईमला काय झाला, या मॅलिक ॲसिडचं C2 मध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. म्हणूनच याला काय म्हटलेलं आहे, दॅट इज द डी ॲसिडिफिकेशन. ओके. आणि हे जे केमिकल्स आहेत, द केमिकल रिॲक्शन ऑफ द कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन अँड इट्स ॲसिमिलेशन आर सिमिलर टू द C4 प्लांट. यांचं जे केमिकल रिॲक्शन्स आहे किंवा कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन आहे किंवा ॲसिमिलेशन आहे, हे सिमिलर असतं कोणासारखं, C4 प्लांट्ससारखं. C4 प्लांट जे आपण पाहिले त्यांच्यासारखंच इथे आपल्याला काय दिसतं, केमिकल रिॲक्शन्स इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि याचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत, दॅट इज द कॅरिओन्की, अपोन्शिया आणि ॲलोव्हेरा. सगळ्यांना माहिती आहे, तर ॲलोव्हेरा हे डेझर्ट प्लांट आहे. त्याच्यानंतर अपोन्शिया जे आहे ते पण काय आहे, डेझर्ट प्लांट आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, हे CAM दॅट इज द क्रासोलियन ॲसिड मेटाबॉलिझम आपल्याला पाहायला मिळतं. ओके. तर याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, की स्टोमॅटो ओपन कधी दिसतो, नाईट टाईमला, आणि स्टोमॅटो क्लोज कधी दिसतो, डे टाईमला. तर नाईट टाईमला काय होतं, CO2 एंटर करतं, जिथे काय आहे, PEP कार्बोक्सिलेज आहे. त्याच्यानंतर काय होतं, इथे मॅलिक ॲसिड तयार होतं. ओके. ते मॅलिक ॲसिड व्हॅक्युअलमध्ये स्टोअर होतं, आणि स्टोअर झाल्यानंतर त्याचं यालाच काय म्हटलं जातं, प्रायमरी कार्बोक्सिलेशन आणि ॲसिडिफिकेशन, दॅट इज द फेज 1. ओके. हे सगळं कशी होते आहे, नाईट टाईमला होते. त्याच्यानंतर काय होतं, की त्या सेम सेलमध्ये, मेझोफिल सेलमध्ये, व्हॅक्युअल्समध्ये हे C4 ॲसिड मॅलेट काय आहे, स्टोअर होतं. आणि त्याच्यानंतर ते मॅलेट ॲसिड काय करतं, रिलीज करतं CO2. हे पहा, हे CO2 रिलीज झालेलं आहे ड्युरिंग द डे, आणि डे टाईमला हे CO2 रिलीज करतं. आणि फॉर C3 पाथवे. ओके. आणि C3 पाथवे तिथेच होतं, आणि त्याच्यासाठी डे टाईमला मग C3 पाथवे होते. ओके. दॅट इज द केल्विन सायकल होते, आणि यालाच म्हटलं जातं डी ॲसिडिफिकेशन. ओके. आणि एक्झाम्पल्स काय आहे त्याचे, दॅट इज द कॅरिओन्की, अपोन्शिया आणि ॲलोव्हेरा. ओके. तर याच्यानंतर केल्विन सायकलने पुन्हा तिथे काय होईल, स्टार्च तयार होईल. ओके. तर अशी ही जी सायकल आहे, CAM दॅट इज द क्रासोलियन ॲसिड मेटाबॉलिझम, हे तयार होत असतं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे, दॅट इज द फॅक्टर्स अफेक्टिंग फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसवर कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, तर एक्सटर्नल फॅक्टर्स कोणते आहेत, जसं की क्वालिटी आणि इंटेन्सिटी ऑफ लाईट. ओके. म्हणजे क्वालिटी कशी आहे आणि इंटेन्सिटी ऑफ लाईट कसं आहे, त्याच्यावर फॅक्टर्स अफेक्ट्स करतात. त्याच्यानंतर CO2 कॉन्सन्ट्रेशन. CO2 कॉन्सन्ट्रेशन जर असेल, व्यवस्थित असेल, तर तिथे काय दिसतं, आपल्या रेट ऑफ फोटोसिंथेसिस पण वाढलेला दिसेल. पण एक लिमिटपर्यंत, त्याच्या लिमिटनंतर जर CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस आपल्याला वाढलेलं दिसत नाही. हे पहा, जर CO2 कॉन्सन्ट्रेशन एका लिमिटपर्यंत आहे तर तोपर्यंत रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढत आहे. त्याच्यानंतर जरी कॉन्सन्ट्रेशन वाढलं तरी रेट ऑफ फोटोसिंथेसिस काय आहे, स्टेबलच आहे. ओके. त्याच्यानंतर टेम्परेचरवर पण काय असतं, की टेम्परेचर जर व्यवस्थित असेल, सुटेबल टेम्परेचर असेल, तर आणि प्रेझेन्स ऑफ प्लेंटी लाईट असेल, तर तिथे पण आपल्याला काय दिसतं, की रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीज झालेला दिसेल. ओके. आणि त्याच्यानंतर आफ्टर दॅट देर इज अ डिक्रीज ऑर फॉल ऑफ रेट ऑफ फोटोसिंथेसिस. व्यवस्थित जर टेम्परेचर असेल, सुटेबल जर टेम्परेचर असेल, तर ऑप्टिमम टेम्परेचर ज्यावेळेस फोटोसिंथेसिस होतं, इट इज अबाउट द 25 to 30 डिग्री सेल्सिअस. ओके. तर पण जास्त करून प्लांट्समध्ये आपल्याला काय दिसतं, की 25 to 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत जे टेम्परेचर आहे त्यावेळेस काय दिसतं, मॅक्झिमम काय दिसतं आपल्याला, फोटोसिंथेसिस झालेलं दिसतं. पण जसे की प्लांट्स आहेत, जसे अपोन्शिया आहे, जे काय डेझर्ट प्लांट आहे, तर तिथे आपल्याला काय दिसतं, की हाय टेम्परेचर जरी असेल, 55 डिग्री सेल्सिअस जरी असेल, तरी तिथे काय दिसतं, आपल्याला रेट ऑफ फोटोसिंथेसिस झालेला दिसतं. ओके. द टेम्परेचर ॲट विच द प्रोसेस जस्ट स्टार्ट, इट इज द मिनिमम टेम्परेचर. ज्या टेम्परेचरवर फोटोसिंथेसिस जस्ट स्टार्ट होते त्याला मिनिमम टेम्परेचर म्हटलं जातं. त्याच्यानंतर वॉटर पण काय आहे, की रॉ मटेरियल आहे आणि नेसेसरी आहे फॉर द फोटोसिंथेटिक प्रोसेस. आणि इन्क्रीज जर झालं वॉटर कंटेंट, तर लीफ रिझल्ट करस्पॉन्डिंग इन्क्रीज द रेट ऑफ द फोटोसिंथेसिस. वॉटर इन्क्रीज झाला तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस सुद्धा वाढलेली तिथे दिसेल. फक्त पण हे काय आहे, लिमिटिंग इफेक्ट आहे वॉटरचा, आणि किंवा ते काय आहे, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट आहे. आणि इट इज मेनली ड्यू टू द फॅक्ट दॅट इट हेल्प्स इन द मेंटेनिंग द
turgidity of the assimilatory cell and the proper hydration of the प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझममध्ये हायड्रेशन असेल व्यवस्थित, ॲसिमिलेटरला सेलला वॉटर पाहिजे असेल तर त्याच्यामुळे वॉटर काय एक लिमिटन फॅक्टर आहे. त्या लिमिटच्या वर जरी वॉटर वाढलं तरी आपल्याला काय दिसतं, रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढलेला दिसत नाही. ओके, नाउ दीज आर द एक्सटर्नल फॅक्टर्स विच अफेक्ट्स द फोटोसिंथेसिस. त्याच्यानंतर इंटरनल फॅक्टर्स. इंटरनल फॅक्टर्स म्हणजे कोणते, क्वांटिटी ऑफ द क्लोरोफिल. क्लोरोफिल किती आहे, क्लोरोफिल पिगमेंट्स किती आहे, क्वांटिटी किती आहे, त्याच्यावर काय आहे फोटोसिंथेसिसचा रेट अफेक्ट आहे. त्याच्यानंतर ॲक्युम्युलेशन ऑफ शुगर किती आहे त्याच्यावर सुद्धा आहे. त्याच्यानंतर थिकनेस ऑफ क्युटिकल, एपिडर्मिसच्या वर जे क्युटिकल असतं त्याचं थिकनेस किती आहे त्याच्यावर आहे. त्याच्यानंतर एपिडर्मिस ऑफ लीफ, त्याच्यानंतर एपिडर्मिस कसं आहे लीव्सचं त्याच्यावर आहे. द साईज अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इंटरसेल्युलर स्पेसेस. इंटरसेल्युलर स्पेसेस किती आहे, त्याची साईज किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमॅटा. स्टोमॅटाचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, जास्त आहे की कमी आहे त्याच्यावरही अफेक्ट करतं रेट ऑफ फोटोसिंथेसिस. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ क्लोरेनकायमा. क्लोरेनकायमा कोणाला म्हणतात, ज्या सेल्समध्ये असतो काय असते, क्लोरोफिलस असतात त्याला क्लोरेनकायमा म्हणतात. तर क्लोरेनकायमाचं डेव्हलपमेंट कशी आहे त्याच्यावर सुद्धा त्याचा फोटोसिंथेसिसचा रेट अफेक्ट करत असतो. त्याच्यानंतर अदर टिश्यूजवर सुद्धा काय होत असते की फॅक्टर्स अफेक्ट करतात फोटोसिंथेसिसवर. ओके, तर हे काय आहे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत आणि इंटरनल फॅक्टर जे काय करतात अफेक्ट करतात फोटोसिंथेसिसला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ब्लॅकमेन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर. याला काय म्हटलं जातं, ब्लॅकमेन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर. ते कशाला म्हटलं जातं, स्टेट दॅट व्हेन अ प्रोसेस इज कंडिशन ॲज इट रॅपिडली बाय number of separate factor, the rate of process is controlled by pace of the slowest factor. pace of the slowest factor जो असेल त्याच्यावर काय होत असतं की जी रेट ऑफ फोटोसिंथेसिस आहे ते ठरत असते. ओके, द स्लोएस्ट फॅक्टर कोणाला म्हटलं जातं की हे फॅक्टर आहे विच इज प्रेझेंट इन द लोएस्ट और मिनिमम कॉन्सन्ट्रेशन इन रिलेशन टू द अदर. म्हणजे स्लोएस्ट फॅक्टर म्हणजे कोणतं की जे काय आहे मिनिमम आहे, कमी आहे कॉन्सन्ट्रेशनमध्ये रिलेशन टू द अदर, त्याला काय म्हटलं जातं स्लोएस्ट फॅक्टर. तर या स्लोएस्ट फॅक्टरवर काय होते रेट ऑफ फोटोसिंथेसिसची प्रोसेस काय होत असते अफेक्ट करत असते, त्यालाच काय म्हटलं जातं लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर. बाय टेकिंग टू एक्सटर्नल फॅक्टर्स सच एज अ कार्बन डायऑक्साईड अँड लाईट. आता जर आपण पाहिले दोन फॅक्टर्स जर पाहिले कार्बन डायऑक्साईड आणि लाईट, तर जशी लाईटची इंटेन्सिटी वाढत आहे तसं रेट ऑफ फोटोसिंथेसिस सुद्धा वाढत आपल्याला दिसते आहे. ओके, आता जर आपण इन्क्रीज केलं CO2 कॉन्सन्ट्रेशन, द फोटोसिंथेटिक रेट ऑल्सो गोज ऑन द इन्क्रीजिंग. म्हणजे CO2चं कॉन्सन्ट्रेशन जर वाढवलं तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस पण वाढते. त्याच्या राईटचं इंटेन्सिटी जर वाढवली तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस पण वाढते. पण आता जर असं पाहिलं आपण की CO2 कॉन्सन्ट्रेशन फर्दर जर इन्क्रीज केलं आपण तर देर इज नो इन्क्रीज इन द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. एका विशिष्ट लेव्हल नंतर जरी CO2 कॉन्सन्ट्रेशन जरी वाढलं तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढत नाही. ओके, त्याच्यानंतर या केसमध्ये आपण काय म्हणू की लाईट बिकम्स द लिमिटिंग फॅक्टर. तर याच्यामध्ये काय म्हणू, हा लाईट काय आहे लिमिटिंग फॅक्टर आहे. अंडर सच सर्कमस्टन्सेस द रेट ऑफ फोटोसिंथेसिस कॅन बी इन्क्रीज बाय ओनली इन्क्रीजिंग द लाईट इंटेन्सिटी. जर CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढवून जर रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढत नाही आहे तर त्यावेळेस लिमिटिंग फॅक्टर स्लोएस्ट फॅक्टर कोणता म्हणू, पण लाईट म्हणू. मग काय वाढावं लागेल आपल्याला, लाईट इंटेन्सिटी वाढावं लागेल. लाईट इंटेन्सिटी वाढली तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस आपल्याला वाढलेली आपल्याला तिथे मिळतं. तर याच्यामुळे असं आपल्याला दिसतं की फोटोसिंथेटिक जो रेट आहे तो रिस्पॉन्ड कशाला करतो, फक्त वन फॅक्टरला अलोनला ॲट अ टाइमला करत असतो. ओके, म्हणजे एका फॅक्टरला रेट ऑफ फोटोसिंथेसिस अफेक्ट करत असतो, दुसऱ्या फॅक्टरला तो अफेक्ट करत नाही. ओके, आणि देअर वुड बी अ शार्प ब्रेक इन अ कर्व अँड अ प्लॅटू फॉर्म एक्झॅक्टली ॲट द पॉईंट वेअर अनादर फॅक्टर्स बिकम लिमिटिंग. आणि त्याच्यानंतर बाकीचे जे फॅक्टर्स आहेत ते काय करत असतात त्याच्यानंतर त्याचा रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढवायला आपल्याला दुसरे फॅक्टर्स वाढवावे लागतात. त्याच्यामुळे रेट ऑफ फोटोसिंथेसिस आपल्याला वाढलेला दिसतो आणि त्याच्यामुळे काय दिसतं, हा जो प्लॅटू आहे तो सुद्धा आपल्याला असा कर्व आपल्याला तिथे तयार झालेला दिसतो. ओके, आता इफ एनी ऑफ अदर फॅक्टर्स विच इज केप्ट कॉन्स्टंट, जसं की लाईट आपण जर कॉन्स्टंट ठेवला आणि इन्क्रीज केला द फोटोसिंथेटिक रेट इन्क्रीजेस रिचिंग अँड ऑप्टिमम वेअर अगेन अनादर फॅक्टर बिकम लिमिटिंग. आणि त्याच्यानंतर जर आपण असं केलं की याच्या उलटं केलं, CO2 कॉन्सन्ट्रेशन एकच ठेवलं आणि लाईट इंटेन्सिटी वाढवली
तरी पण सुद्धा काय दिसेल आपल्याला की CO2 काय दिसेल आपल्याला, स्लोएस्ट फॅक्टर दिसेल. तर म्हणजे काय आहे की फक्त एका फॅक्टरवर रेट ऑफ फोटोसिंथेसिस काय असतं, वाढत असते किंवा स्लो होत असते. ओके, नाउ दिस इज द लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द ब्लॅकमॅन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर्स. याला काय म्हटलं जातं, ब्लॅकमॅन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर. त्याच्यानंतर सिग्निफिकन्स. सिग्निफिकन्स काय आहे, फूड फॉर ऑल लाईफ फॉर्म्स डायरेक्टली और इनडायरेक्टली. तर या फोटोसिंथेसिसमुळे काय मिळतं की फूड मिळते सगळ्या लाईफ फॉर्म्सला, म्हणजे ॲनिमल्स असो, प्लांट्स असो, सगळ्यांना फूड मिळतं, डायरेक्टली मिळतं किंवा इनडायरेक्टली सुद्धा मिळतं. त्याच्यानंतर मेंटेन द बॅलन्स ऑफ O2 अँड CO2 इन द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजनचं आणि CO2चं कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स बनवून ठेवतं आणि हेल्प्स इन प्युरिफाय द एअर. एअर प्युरिफाय करायला पण हेल्प करतं हे फोटोसिंथेसिस. त्यानंतर इट प्रोव्हाइड्स फॉसिल फ्युएल्स लाईक कोल, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस. ओके, हे काय करतं, फोटोसिंथेसिसमुळे आपल्याला काय मिळतं, कोल मिळतं, पेट्रोलियम मिळतं आणि नॅचरल गॅससुद्धा मिळते. त्याच्यानंतर ऑक्सिजन इव्हॉल्ड इज यूज्ड इन अ ॲरोबिक रेस्पिरेशन. जे ॲरोबिक रेस्पिरेशन आहे, ॲरोबिक रेस्पिरेशन कोणाला म्हणतो आपण, ज्यावेळेस ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये रेस्पिरेशन होतं त्याला काय म्हणतो आपण, ॲरोबिक रेस्पिरेशन. तर हे O2 जे इव्हॉल्व झालेलं आहे फोटोसिंथेसिसच्या थ्रू, तर हे कशासाठी यूज केलं जातं, ॲरोबिक रेस्पिरेशन, जे आपण सगळेजण करत असतो ॲरोबिक रेस्पिरेशन, त्याच्यासाठी हे O2 इव्हॉल्व झालेला यूज केलं जातं. त्याच्यानंतर इन फॉर्मेशन ऑफ द प्रोटेक्टिव्ह झोन. आणि प्रोटेक्टिव्ह झोन जे आहे अर्थच्या बाजूला, दॅट इज द O3 लेअर, त्यातला फॉर्मेट करायला पण हे काय करत असते, हेल्प करत असते. ओके, नाउ दीज आर द सिग्निफिकन्स ऑफ द फोटोसिंथेसिस. थँक्यू.